नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 2 झटपट होणाऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज बनवतोय। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 2 केळी घेतलेत, केळी सोलून घ्यायची आहेत। इथे जर जास्त पिकलेली केळी असतील तर रेसिपीची चव आणखी वाढेल। आता ही केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी चिरून घालायची आहेत। आता यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे। यानंतर साखर घालायची। इथे मी 2 मोठे चमचे साखर घेतले। साखरेचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। हे असं मी मिक्सरला फिरवून घेतलं। अगदी स्मूथ झालंय पहा। हे तयार मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय। 1 कप गव्हाचं पीठ मी आधी चाळून घेतलंय। आता हे मिक्स करून घेऊया। इथे आता मी 2 मोठे चमचे ओलं खोबरं घेतलंय किसलेलं आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतली। हे सगळं आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। रेसिपीला थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी 2 चमचे यामध्ये रवा घालते। 2 मोठे चमचे रवा मी इथे घेतलाय। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। याबरोबरच 1 मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घालते। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर रवा तुम्ही 3 चमचे घातला इथे तरी चालेल। आता यामध्ये दूध घालायचं आहे। तर इथे मी आणखी अर्धा कप दूध घेतलं। सुरुवातीला आपण यामध्ये अर्धा कप दूध घातलं होतं। तर आतापर्यंत यामध्ये मी 1 कप दूध घातले। यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे अजूनही घट्ट आहे तर इथे मी आणखी पाव कप दूध यामध्ये घालते। तर याचे आज आपण गोड अप्पम बनवतोय। यामध्ये आता मी अगदी चिमूटभर मीठ घातलंय। हे पीठ तयार आहे। आता हे असं झाकून ठेवूया 10 मिनिटं, म्हणजे यामध्ये जो रवा घातलाय तो छान फुलेल। 10 मिनिटं झालेत आणि हे पीठ आधीपेक्षा पहा घट्ट झालंय। म्हणून इथे मी थोडंसं दूध घालते। तर आणखी साधारण 2 चमचे दूध घातलं आणि मिक्स करून घेतलं। तर हे असं आपल्याला पीठ हवं आहे। आता इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे। इथे बेकिंग पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे। बेकिंग पावडर शिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। फक्त आपल्या रेसिपीला छान अशी जाळी यावी, हलका फुलका होण्यासाठी मी इथे बेकिंग पावडर घातली। इथे आता मी तवा गरम करून घेतलाय। यावरती मी थोडंसं तूप लावते। यावरती आता पीठ घालायचं आहे आणि असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे हे। यामध्ये आपण वेलची पूड घातली आहे, त्याबरोबरच आपण खोबरं घातलं आहे। त्याची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये। आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे। पहा आता इथे छान असे बबल्स यायला सुरुवात झाली आहे। खूप छान जाळी आली आहे। इथे आता वरची बाजू पूर्ण ड्राय झाली आहे, म्हणजे आपलं हे अप्पम खालच्या बाजूने सुद्धा भाजलं गेलं आहे।
आता आपण हे उलटून घेऊया. आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. दोन्ही बाजूनी हे अप्पम छान असं खरपूस भाजलं गेलंय. तर या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. जर केळी गोड असतील तर इथे साखर नाही घातली तरी चालेल. तर हे अप्पम मी आता काढून घेतलंय. तर ही होती आपली पहिली रेसिपी. घरच्या साहित्यातून झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. आता बनवूया दुसरी झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी. इथे आता मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं 1 वाटी. आता यामध्ये 2 मोठे चमचे रवा घालायचा आहे. तर इथे मी उपम्यासाठी आपण जाड रवा घेतो तो घातला आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. किसलेलं आलं घातलं आहे. यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे आता मी 1 चमचा लिंबाचा रस घालते. यामुळे आपल्या रेसिपीला किंचित आंबटपणा येईल. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे. हे पीठ आपल्याला घट्टसरच हवं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत जाऊया. तर इथे मला सगळं 1 वाटी पाणी लागलं आहे. तर हे पहा पीठ तयार आहे. आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याबरोबर 2 चमचे रवा घातला तर त्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलं. आता यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया. तोपर्यंत हे झाकून ठेवू म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल. तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली. पाव चमचा जिरं घातलं. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. इथे तेल जास्त गरम झालं होतं म्हणून मी गॅस बंद केला आहे आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची यामध्ये घातली आहे. गरम तेलामध्येच मिरची परतून घेतली. यानंतर यामध्ये आता पाव चमचा हिंग घातला. मिक्स करून घेऊया. आता ही तयार जी फोडणी आहे ती या पिठामध्ये घालायची आहे. हे पहा आधीपेक्षा घट्ट झालं आणि आता अगदी परफेक्ट आहे आपल्या रेसिपीसाठी. यामध्ये रवा आहे त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि छान फुलला आहे. आता जी आपण फोडणी तयार केली आहे ती यामध्ये घालायची आहे. मिक्स करून घेऊया. फोडणी ऑप्शनल आहे पण फोडणीमुळे आपली ही रेसिपी खूपच खमंग होते. आता या पिठामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे.
सोड्यावरती थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेऊया। आता याचे आपण अप्पे बनवणार आहोत। इथे मी अप्पे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलं आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल असं पसरवून घेते ब्रशने, म्हणजे आपले अप्पे सहज निघून येतील। आता यामध्ये तयार पीठ घालूया। तांदळाचं पीठ तर आपल्या घरी उपलब्ध असतं, तर अशा पद्धतीचे अप्पे तुम्ही झटपट नाश्त्यासाठी तयार करू शकता। इथे आता सगळ्या भांड्यांमध्ये पीठ घातलंय मी। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे अप्पे एका बाजूने भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता। किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, त्याचबरोबर टोमॅटो घालून तुम्ही हे आणखी पौष्टिक आणि टेस्टी बनवू शकता। तर इथे 3 मिनिटं मी एका बाजूने हे भाजून घेतलेत। आता उलटून घेऊया। अप्पे मस्त असे भाजले गेलेत, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। तर इथे सगळे अप्पे मी उलटून घेतले। पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अप्पे 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। तर हे अप्पे तयार आहेत। पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजले गेलेत आणि अगदी मस्त गोल झालेत। तर ही होती आपली दुसरी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी। इथे मी हे अप्पे टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत। तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर सर्व करू शकता। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।